मूवीज लय भीती वाटतं अजून पण. मी महिना महिना झोपत नाही. हो. मी मी बघतच नाही. अं, मी हॉरर मूवी बघतच नाही. नाही रिस्क मी नाही लेने बघतो का. मला आवडतं. तुला पण भीती वाटते? होय नाही मला नाही आवडत एवढी काय भीती नाही वाटत मी बघू शकतो असं काय. मला मी तेवढ्या हॉरर पुरतच मूवी नाही वाटतं बघत. ते. मी असलं भूलभुलैया टाईप बघू शकतो. ती हॉरर मूवी आहे माझ्यासाठी. कॉमेडी. हॉरर कॉमेडी बघू भूल शकतो मी. भूलभुलैया 3 काय पांचट गेल्यात बँचवर तशी मला नाही आवडत. आतापर्यंत सगळ्यात भयानक मूवी कुठली वाटला तुम्हाला, म्हणजे ज्यांनी बघितलं हॉरर मूवी झपाटलेला. साठी जर Conjuring हा कॉन्ज्युरिंग आपल्याला पण मध्ये मी- किंवा किंवा ती माझा जी आत्मा तुझा आत्मा बाहेर. माझ्या हा. ओ बट भगनी बाबादरी. ते लहानपणीचा सगळ्यात हॉरर मूवी. हम्म. मी आणि Conjuring एक- बघितलं होतं तेव्हा. लहानपणी बघितलेला दुसरा कुठला मूवी तो पछाडलेला. पछाडलेला नाही ते. अंकुश चौधरीचा असं उलटी पळत असतात बघ ती माणसं. हा हे हा सावरखेड त्याचं एक नाव गाव. सावरखेड एक सावरखेड गाव. एक गाव. सावरखेड एक गाव. खतरनाक picture आहे तो. Correct. आई क्लास मूवी. होय. वाट पिक्चर आहे तो मराठी. तो पण हा तो पण तो बघून मी मी मला घाबरलो. वाटतं ते मी घाबरतो. हॉरर मूवीज म्हणजे मी असे- कसं बघतो माहिती थ्रिलर बघतो. हिल्स हॅव आईज. हा. हिल्स हॅव आईज बघितलंय कोण? नाही. सायलेन्स ऑफ द लॅम्स पडले ते पण भारी आहे. हा हम्म. सायलेन्स ऑफ द लॅम्प्स टाईपच आहे. म्हणजे हिल्स हॅव आईज मध्ये कसं होतं की ते एक असं एक तुम्ही हॉलिवूड मूवीज मध्ये बघितलं असणार माहिती का, एक असं टेरेन असतं बघ, म्हणजे पूर्णपणे काहीच नाही. असं एक मधून रस्ता असतो आणि बाजूला सगळं असं बंजर जमीन, ब्रेकिंग बॅड टाईप मध्ये. आणि Breaking Bad बाजूला type, काय नाही आणि असं हम्म. लांब हिल- लचक रस्ता हिल- असतो. लांब रचक रस्ता आणि आजूबाजूला काय नाही, असं सगळं नुसता बंजर Plain. जमीन. हम्म. मग तसं असं ते एक जात असतात आणि त्या रोडवर काय असतं की ते त्या हिल्समध्ये, त्या बाजूनं सगळे हिल्स असतात त्याच्या, आणि त्या हिल्समध्ये राहत असतात काय म्हणायचं त्यांना, मॅन इटर्सना काय म्हणायचं, झोंबी. नाही. बक्षी. अरे इंग्लिशमध्ये ह्याला- काहीतरी शब्द आहे. अरे जो Cannibals. सायलेन्स ऑफ द लॅम्प्स मध्ये होता ना, हॅनिबल लेक्टर, काय नाव Cannibals, त्याचं? Cannibals. हा कॅनिबल्स. कॅनिबल. हा. करेक्ट. मग कॅनिबल्स राहत असतात तिथं. मग ते कॅनिबल्स कसे त्यांच्या मागं लागतात, जे ट्रिपला गेलेले लोक आहेत, हम्म. आणि त्यातल्या लोकांना कसं मारून खातात, त्याच्यावर आहे पिक्चर तो. ते कॅनिबल सारखा म्हणजे Wrong Turn सारखा. रॉंग टर्न. रॉंगटन आम्ही म्हणजे वेगळ्या ह्यानं मी बघालतो, म्हणजे वेगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने बघालतो मी, पण ती स्टोरी भारी होत्या नंतर. आम्ही पण वेगळ्या पॉइंट ऑफ व्ह्यू हा. घेतला होता. हो. पण थोडीच घातली काय त्यावेळी होतं आपण. त्यावेळी ते सीन्स प्रॉपर बघितलेले आम्ही. म्हणजे आपण हम्म. त्यावेळी बहुतेक 7वी 8वीत होतो ना, काहीतरी 8वी 9वीत तसं काहीतरी, हम्म. किंवा 10वीत. नाही हा. एवढं नाही, रॉंग टर्न एवढं नंतर आलाय आपण कॉलेजमध्ये कॉ- असताना, नाही यार, डिग्री कॉलेजमध्ये आधी आलं. असताना. नाही आधी आलं वाटतं. त्याच्या आधी बघितलं. बहुतेक ना 11वीत आला, 11वीत. आपण 11वीत होतो मे बी. मी 10वीच्या आसपास पिढ्या होत्या असं आठवतंय मला. हो सिड्याच होता, आणि मी बहुतेक सर्व घेतले. मग सर्वेश आलाय मग 11वी नंतरच. सर्वेश खंड सीडी घेतलायस तर मग तो 11वी होय. नंतर घेतलायस. नाही, आम्ही हे होतो ना नाही. शाळेत. नाही, खतरनाक अच्छा. हे होतं. हे पडलं काय शायनिंग मूवी पडला काय शायनिंग. शायनिंग Shining. खतरनाक. मी नाही म्हणजे बघितली Shining. त्यामध्ये असं भूताचं काय नाही आहे, भूताचं नाही आहे त्यामध्ये, पण नाही, असं पण तू लास्टचा सीन Isolate- बघितलास शायनिंगचा, त्याच्यामध्ये म्हणजे तो फोटो काढून पाठीमागे पोर्ट्रेट असतं ना, सेम त्याच्यामध्ये तोच असतो तो. आठवत नाही, लई दिवस झालं बघून. पण कसं आहे त्यामध्ये ते आयसोलेशन मध्ये त्याला दिसत असतात ना लोक, ती हम्म. तो आयसोलेशन मध्ये असतोय, कारण कसं एका हॉटेलमध्ये त्याला सोडलं असते केअरटेक करायला, म्हणजे ऍज अ केअरटेकर तो त्याच्या फॅमिलीला घेऊन जातोय एका हॉटेलमध्ये, अबॅन्डन्ड हॉटेलमध्ये, किंवा ते विंटरमध्ये ते हॉटेल बंद असते असं काही असतं. त्या हम्म. थोडं मोठं हॉटेल असते ते, की त्यामध्ये फक्त ही तिघच राहत असतात, नवरा बायको आणि त्यांचा मुलगा. कम्प्लीट आयसोलेशन असतं. त्या आयसोलेशन मध्ये माणूस काय होतो, किती तर असं प्रॉपर भूत दाखवलेलं नाही आहे, पण माणसाचं Hallucinate बिहेवियरच व्हायचं. कसं, हा ते तसली इरी फिलिंग्स ते मूवीज बघायला आवडतात. असं ते हा. जम्प स्केअर वाले हॉरर ठीक वाटते, पण असे
भूत न दाखवता जे आणतात ना गुजबॉम्ब्स, त्यांना जास्त हम्म. व्हॅल्यू असं वाटतं मला horrorमध्ये. हा तू हॅल्युसिनेशन आणि गुजबम्स म्हणलास ना, त्याच्यावरून मला एक मूवी आठवली, फाईट क्लब. फाईट क्लब मध्ये जो हा, रिव्हील होतो ना, one. त्यावेळी मी डोकं फिरलेलं माझं माहित आहे त्यावेळी, हा, हा, हा. ते पण आहे. आता बघायला लागते मग. नाही की त्यावेळेचे जे रिव्हिलेशनची जी मूवी असायची ना खतरनाक आहे. म्हणजे एक द डिपार्टेड पण म्हणजे स्टोरी हा, वेगळी The अशी Departed होती, काय movie आहे. पण हम्म. म्हणजे रिव्हिलेशन व्हायचे आणि एकमेकांना कसं काउंटर करायचे ना, म्हणजे तसली मूवी हम्म. आता बघायला मिळतच नाही तुला म्हणजे. फाईट आणि- क्लब अजूनपर्यंत माझा सगळ्यात फेवरेट मूवीज मधला एक आहे. राईट. तो मी कधी पण जाऊन बघू शकतो, फाईट क्लब. कधी काय म्हणायचं, नाही, एव्हरग्रीन Top पिक्चर आहे movie फाईट आहे. क्लब. कल्ट आहे ना तो, क्लासिक कल्ट आहे. फाईट क्लब ज्यावेळी रिलीज झाला होता त्यावेळी तो फ्लॉप होता आणि त्याला सगळ्या रिव्ह्यू क्रिटिक्सनी त्याला पॅन केलं होतं. आणि त्याला बॅड रिव्ह्यूज दिलेले होते की हे असली मूवी असते काय, अशी मूवी असते काय. पण त्याचं एवढं कल्ट फॅन बेस झालंय की विचारायला नको. फर्स्ट रूल ऑफ फाईट क्लब इज वी डू नॉट टॉक अबाउट फाईट क्लब. सेकंड रूल ऑफ फाईट क्लब इज वी डू नॉट टॉक अबाउट फाईट. डू नॉट फॉरगेट फर्स्ट रूल. भारी पिक्चर आहे तेच का? म्हणणार होतो. मी लास्ट टाइम हॉरर मूवी बघितला होता जो म्हणजे आवडला, तो म्हणजे ब्रह्मयुगम होता. म्हणजे जसं शहाजी म्हटलं की जम्प स्केअर वगैरे नाही, पण हा करेक्ट. कॅरेक्टर ज्या दृष्टीने म्हणजे लाईक मामुतीने इतकी खतरनाक ऍक्टिंग केली ना, ते चेहऱ्याचे एक्सप्रेशन इतका कनिंग आणि इतका भयानक दाखवलंय ना, त्याचं म्हणजे हावभाव बघूनच तुम्हाला असं वाटेल की भाई हा काय करणार आहे नेक्स्ट मोमेंट. तर तो एक भाग होता. तो ब्रह्मयुगम मध्ये एक सीन आहे, त्यांनी दोघ जण काय कुठलं सारीपाठ खेळत असत वाटतं, हा साडेपाच आणि ते शेवटी त्याला म्हणतोय की एवढा आकडा आला की मी इथून जाऊ शकतोय आणि जर हा आला नाही तर तू माझा स्पॉइलर होऊ शकते. नाही Spoiler आहे सांगू की- नका, कारण मी म्हणजे तो बघतो एक ना scene- stories. तो एक सीन भारी आहे, असं तो टाकतोय आणि त्यानंतर एक एक्सप्रेशन असं बघून एक चेंज होते की नाही, तो एक सीन भारी आहे. एक इव्हिल एक्सप्रेशन येते त्याच्याकडे एक, आणि हसतोय बघतोय एक, तो हसणं त्याचं एक वेगळं आहे बघ त्यामध्ये. हसणं काय आणि म्हणा तो नाव ज्या काय म्हणलं दृष्टीने- मूवीचं? ब्रह्मयुगम सोनी लिव्हवर आहे, ब्लॅक अँड व्हाईट आहे. हा ब्लॅक अँड व्हाईट आहे. मी आता तेच मी बघ- एक्सपेक्टेशन घेऊन आज बघणार ब्रह्मयुगम. फाईट क्लब मी बाई. हिंदीमध्ये बघू नकोस खरं, जरी तुम्ही आल तरी ब्रह्मयुगम तू मल्याळम मध्येच हो बघ का? सबटायटल मल्याळम. मारून. पण ते कारण ते त्याचं कारण त्याचं जे एक्सप्रेशन आणि त्याचं बोलण्याची पद्धत आहे की नाही, ते ममूटीची, त्याच्यावरच सगळा गेम आहे पूर्णपणे. पिक्चर तोच आहे सगळा. कारण त्याच्या आवाजातनच एक इव्हिल येतोय की नाही, की तुला वाटतंय की खरोखरच आहे तसं. जम्प स्केअर वगैरे काय नाहीये, पण त्याचं हा. कॅरेक्टरच तसं आहे ना की म्हणजे तुला वाटेल की अरे भाई पुढे काय होणार आहे आता, काय करणार. आणि तेच एक्सपेक्टेशन मी घेऊन आपला नॉसफेरेटू बघायला गेलो होतो थिएटरला. कोणतं? कुठला? नॉसफेरेटू म्हणून आला होता मूवी रिसेंटली, नॉसफेरेटू. ओके. तर व्हॅम्पायरचाच मूवी आहे, ड्रॅक्युलावर स्टोरी. हम्म. तर म्हणजे ट्रेलर बघून मला वाटलं होती की अरे हा म्हणजे ब्रह्मयुगम सारखंच मी एक्सपेक्टेशन ठेवलं होतं की म्हणजे कॅरेक्टरवर असते ना म्हणजे जी भीती वगैरे डेव्हलप होते तसं मला वाटलं होतं, कारण ट्रेलर मध्ये तसे इंडिकेशन होते. पण पिक्चर मध्ये गेलो म्हटलं काय ठेवते आपले चालू आहे मूवी मध्ये. त्याला रेटिंग पण भारी आहे. ड्रामा चांगला आहे म्हणतात त्याच्यामध्ये, ऍक्टिंग पण भारी केलं. ड्रामा चांगला आहे, सिनेमॅटोग्राफी पण भारी आहे. म्हणजे जे पूर्ण मूवी मस्त दिसते, एकदम मेहनत पण दिसते. पण जर तुम्ही मानत असलं की काहीतरी हॉरर आहे, ड्रॅक्युलाची भीती आहे वगैरे, तर मला ते वाटलं नाही. शेवटी मला वाटलं की प्रेमात ड्रॅक्युलाची पण वाट लागते, असं तर वाटलं मला. बाईच्या नादात ड्रॅक्युला पण येऊन जातो. खरं तर नॉस्फेराटू की नाही 1922 ला पण आलेली, त्याचं ते रिमेक आहे. 1922 ची जुनी फिल्म होती, त्याचं रिमेक आहे. त्याची हिस्ट्री भारी आहे ऍक्च्युली. म्हणजे बेसिकली ड्रॅक्युला ही लाईक आय थिंक इंग्लंड का युएसएच्या ऑथरने लिहिली होती, आणि एक जर्मनी त्यानेच.
तर एक जर्मनीचा डिरेक्टर होता, त्याला त्याच्यावर मूवी बनवायची होती, पण त्याकडे पैसे नव्हते राईट्स विकत घ्यायला बुक्सची. हम्म. तर त्याने बनवली मूवी, फक्त कॅरेक्टरची नावं बदलली. जसं की ह्याच्यामध्ये काउंट ड्रॅक्युला असतो, त्याने काउंट आर्गो काहीतरी नाव ठेवतो तो, आणि मूवीचं नाव नॉस्फेरेटो ठेवतो. तर हे असं झालं, मूवी रिलीज झाली आणि ब्लॅक अँड व्हाईट मध्ये मूवी होती, एकदम म्हणजे जरा रिअलिस्टिक हॉरर टाईपची होती, गाजली पण मूवी. तर जी स्टोकरची जी आय थिंक बायको असते ती ह्याच्यावर केस ठोकते, आणि हे डिनाय पण करू शकत नाही कारण मूवी सेम आहे, स्टोरी आहे तिची. तर जर्मनीचं कोर्ट हे देते, ऑर्डर देते की जेवढे कॉपीज आहेत नॉस्फेरेटोचे ते डिस्ट्रॉय केले पाहिजे, जाळले पाहिजे. त्यामुळं त्या मूवीला असं एक कल्ट हे आलं की त्याच्या सगळ्या कॉपीज गायब झालेल्या आहेत, आणि फक्त 2-3 कॉपीज अशा आहेत ज्या मध्ये मध्ये रिसर्फेस झाल्या, आणि त्यामुळे म्हणजे लोकांनी याला खूप हाईप केलेली मूवी होती. म्हणजे चांगली पण मूवी आहे, पण त्याला ते एक कल्ट किंवा लिजंड टाईप पण स्टेटस मिळालं त्याच्यामुळे. ब्रॅम स्टोकर्स ड्रॅक्युला मध्ये हा आहे तो गॅरी ओल्डमन आहे. गॅरी ओल्डमन ते मी ब्रॅम स्टोकरच्या ड्रॅक्युला बघितलेत. हा, ती युएसए ने गेली. त्यामधलं म्हणजे डिफरन्स काय आहे बेसिक, की जो स्टोकरचा जो ड्रॅक्युला आहे ना, तो एक काइंड ऑफ चार्मिंग असतो, काइंड ऑफ कनिंग असतो. नॉस्फेरेटो मधला ड्रॅक्युला आहे ना, हा दिसायला खूपच खराब आहे, म्हणजे वियर्ड वगैरे, आणि तो काय चार्मिंग नाही आहे, तो म्हणजे हाय त्याचं म्हणजे मकसद जो आहे तो म्हणजे हे करतो, असं म्हणजे कोणाला फसवून नाही करत, डायरेक्ट अटॅक वगैरे असेल ते आहे. आणि आय थिंक स्टोकरचा आहे तो म्हणजे थोडा सरफेस लेवल आहे, म्हणजे जेवढा जास्त हॉरर नाही. म्हणजे हा नॉस्फेरेटो एका सिटीमध्ये येतो ना, तेव्हा तो प्लेग वगैरे घेऊन येतो, सगळी उंदरं पिंजरं घेऊन येतो, त्याचं सीन वगैरे खूप भयंकर आहे. ते स्टोकरच्या ड्रॅक्युला मध्ये नाही. असं आहे डिफरन्स, पण मला नाही आवडला. ब्रॅम स्टोकर ड्रॅक्युला म्हणजे एक थोडक्यात फॅन्टसी टाईप आहे, म्हणजे तो हॉरर नाही आहे. हा, पण फॅन्टसी टाईप त्याला पोर्ट्रे केले त्या पिक्चर मध्ये पण, आणि बुक मी वाचलेली नाही आहे, पण मी पिक्चरच बघितलाय, तर त्यामध्ये असं तो हॉरर एलिमेंट नाही आहे त्यामध्ये. अच्छा, मे बी मी एक्सपेक्टेशन चुकीची ठेवून गेलो होतो. मग ब्रॅम स्टोकर म्हणाले मी, तो ब्रॅम स्टोकरचा ड्रॅक्युला. ही नॉस्फेरेटोची पण स्टोरी तशीच आहे, फॅन्टसी टाईपच तू कन्सिडर करू शकतोस, त्यात काय असेल एवढा हॉरर एलिमेंट नाही. मला वाटतं की हॉरर असेल, ट्रेलर बघितल्यावर तुम्हाला वाटेल की हॉरर आहे ऍक्च्युअली, पण नाही आहे.